पण सर्जाचं नियोजन झालंय कधी तर मी आवर्जून प्रश्न घेईना. 100% 23 तारखेला शिफ्टच्या मैदानाला नियोजन झालं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे. म्हणजे सर्वातली वेगळीच जोडी म्हणजे पळणार आहे आणि अतिशय सुंदर गाडी पळला असं बरोबर. पहिल्यांदाच जोडी पळते कधी? पहिल्यांदाच गाडी बरोबर. ते बरेच जण बोलले का गाडी होणार नाही, तो वासरू भरपूर बोलले तो पण म्हणून, कारण का मागाशी बिरजामध्ये पण पळाला तेव्हा पण त्याने अतिशय सुंदर गाडी मारली होती आणि याच्या पुढे पण दिसणार, कारण दावणीला वस्तू चांगली घडते पिंटे म्हणावं. ना. आई एकविरा प्रसन्न हा नाव म्हणजे एक 10-15 वर्ष तिथपासून आहे आणि याच्यापुढे जिथपर्यंत अरुण पाटील आणि जगदीश पल्ली शर्यतीमध्ये आहे तिथपर्यंत हा नाव राहणारच. बरोबर आहे. आता खिरकालीचं मैदान आहे, खिरकालीच्या मैदानामध्ये पोहोचलोय आणि कोणकोणत्या गाड्या होतील ना त्यांच्या मुलाखती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर चला बघूया, ज्या ज्या गाड्या होतील त्या तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता आई एकविरा प्रसन्न घोट यांचा पिंट्या आणि इकडे कार्तिक किरण शेट राऊत यांचा जलवा अशी जोडी पळाली आणि समोर गाडी पण छान होती. आपले SK नाईक कोलीकोपर यांचा चंदर आणि एक ब्राह्मण करवलीवाल्यांचा वासरू होता तुफान. बरोबर. आता कशी गाडी जमली अरुण शेट, काय सांगाल? गाडी म्हणजे आपला जलवा आणि तुफानची गाडी जमली होती. तर समीर आला का बोलता अशी गाडी खेळायची का, ठीक आहे. तो तुफाननं त्या आम्हाला बैल नाही सांगितला आणि आमची 2 बैल होती, पिंटे आणि जलवा, आणि तिकडं चंदर निघला. गाडी अतिशय सुंदर पळाली आणि गाडी झाली. बरोबर. आता किती दिवसानंतर पिंट्या पळवल्या? आज पिंटे आता मागे पडले तोच ना, उसटण्याला कॅन्सल झाली होती. उसटण्याला कॅन्सल झाली आणि बोनवीला गाडी पडली 11 तारखेला. 11 तारखेला पळवलेली. बरोबर. छोट्या माझ्यासोबत ना. हा बरोबर. आता जसं आता काही नियोजन असतात, भरपूर सारे नियोजन तुम्ही करत असतात, कुठेतरी नावारूपाला येतोय पिंट्या, काय बोलाल? नाही, पिंट्या पळतो म्हणजे आज पण अतिशय सुंदर पळाला, कारण का गाडीला पण त्या अंतर झाला आणि मी विचारला ड्रायव्हरला का पिंट्या म्हणजे आणि जलवा अतिशय सुंदर गाडी पळाली. बरोबर. कोणी पळवली गाडी? ते किरण राऊतचं ड्रायव्हर होते, तर नाव ना माहिती, पण त्यांचाच घरचा ड्रायव्हर आहे. त्यांचा ड्रायव्हर. आता जो वासरू तुमच्या विरोधात होता ना कुठेतरी, तो वासरू पण खूप छान पळतोय. आता पब्लिक ठाम पळते आणि पिंट्या आतून पळते ना. पिंट्या अजून बोलते, पण ते बरेच जण बोलले का गाडी होणार नाही, तो वासरू भरपूर बोलले तो पण म्हणून, कारण का मागाशी बिरजामध्ये पण पळाला तेव्हा पण त्याने अतिशय सुंदर गाडी मारली होती. परंतु बघू, मला पिंट्यावरती विश्वास होता आणि ते पिंट्याने साध्य करून टाकलं. बरोबर आहे. आता माझं सांगण्याचं तात्पर्य असं की वासरू नावारूपाला येईल जर चांगले पैरे झालं तर माझं असं म्हणणं आहे की पिंट्या आणि वासरू एकदा पळवा तुम्ही, असं माझा पर्सनली एक वय असेल. नाही, 100% पळला. तो जो पोरगा आहे ना आपला, ते त्याचं नाव ना माहिती, आंब्याचा, तो आणि माझा खास संबंध आहे. तो आणि पिंट्या आणि तो तुफान म्हणजे ती मागेच गाडी पळणार होती, पण माझा पिंट्याचा पायरा झाला म्हणून ती गाडी जुळून आली. येणाऱ्या पुढच्या मैदानात वासरू आणि पिंट्या पळेलच. बरोबर. आता ही गाडी दुसऱ्यांदा पळतंय, काय बोलाल या गाडी? नाही, गाडी म्हणजे त्या दिवशी पण अतिशय सुंदर पळाली आणि आजही पळाली आणि गेल्या वर्षी कमीत कमी 2 ते 3 फेऱ्या गाडी पळाली, अजूनपर्यंत गाडीचा गुलाल नाही गेला. बरोबर. म्हणजे अपराजित जोरी आहे आता. गेल्यावाली पण कमीत कमी 3-4 गुलाल आहे गाडीचं, म्हणजे जलवणीच पिंट्याला शिकवले गेल्या वर्षीपासून. आणि कुठेतरी बघा, आज जलवा म्हटलं ना, सुरुवातीचा जो काल होता ना त्याचा आदातमध्ये, मला वाटतं खूप नावारूपाला होता. त्यानंतर थोडा मध्यंतरी तो आजारात सापडला आणि त्याचं थोडंसं नाव गेला होता, पुन्हा तो पण नाव करतोय. नाही, 100% कारण का किरण राऊत असेल, अशरफ असेल, हे म्हणजे आम्हाला आज कमीत कमी त्यांचा आमचा राजा आणि पठाण एक 10-15 वर्षापूर्वीची आमची म्हणजे हमेशा एकमेकाच्या पहिल्यात आम्ही पळवलो आहे आणि त्या गाड्या हमेशा जेव्हा गाड्या जुळून आल्यात तेव्हा त्या गाड्या काहीतरी म्हणजे नाव केलेलंच आहे. बरोबर आहे. आता किती टाइम झाला आज, कारण आज गर्दी कमी होती, मला वाटतं आता पण तुमची उजेरातच आपली बाईट चालू आहे, काय बोलाल? टाइम किती झाला? 15-20 मिनिटात गाडी लगेच सुटली आणि नियोजन चांगले, गाड्या कमी आहेत, त्यामुळे मैदान अतिशय सुंदर झालं खिडकालीचं. बरोबर. आता मला वाटतं जो चंदर आहे यांच्या सोबत तुमच्या गाड्या होतच असतात. त्या दिवशी सर्जाची पण झाली आणि आज पिंट्याची पण, म्हणजे येणाऱ्या कालामध्ये आता तुम्ही आतमध्येच पळतात तर काही भविष्यामध्ये पैरात नाही होऊ शकत? नाही, राग रोजचा नाही विषय. मागे पण त्यांचं नाव पडलं होतं आपल्या सर्जावरती, ती गाडी झाली आणि आजही म्हणजे तो बैल लपूनच होता चंदर आणि आजही पिंट्याने पण ते साध्य करून दाखवलंच. बरोबर. म्हणजे आई एकविरा प्रसन्न घोट हा नाव मला वाटतं जसं घाटावर असं मुंबईला पण आहे आणि याच्या पुढे पण दिसणार, कारण दावणीला वस्तू चांगली घडते पिंटे म्हणावं. ना. आई एकविरा प्रसन्न हा नाव म्हणजे एक 10-15 वर्ष तिथपासून आहे आणि याच्यापुढे जिथपर्यंत अरुण पाटील आणि जगदीश पल्ली शर्यतीमध्ये आहे तिथपर्यंत हा नाव राहणारच. बरोबर आहे. आता थोडक्यात अजून एक प्रश्न घेईन मी. घाटावरचं मैदान आले, सर्वची चर्चा चालू आहे, म्हणजे मला नाही माहिती तुम्ही केलंय का नाही केलं नियोजन, पण सर्जाचं नियोजन झालंय कधी तर मी आवर्जून प्रश्न घेईना. 100% 23 तारखेला शिफ्टच्या मैदानाला नियोजन झालं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे. म्हणजे सर्वातली वेगळीच जोडी म्हणजे पळणार आहे आणि अतिशय सुंदर गाडी पळला असं. बरोबर. पहिल्यांदाच जोडी पळते कधी? पहिल्यांदाच गाडी. बरोबर. आता राहिला प्रश्न या खिरकाली मैदानाचा. बघा, आता मागं काही 1-2 मैदानं इथं ना दुखापत, म्हणजे कोण 2 बैला मेली, त्याच्यानंतर एक मुलगा मेला, तर भरपूर साऱ्या गाड्या मालकांनी हा मैदान आजच्या दिवसासाठी टाळला होता. तर तरीशी बरीचशीच गाड्या मालक तरी आले आहेत का? तर बघा, आपलं जे म्हणतात ना, ज्यांना कोणाला दुसऱ्या गोष्टी विश्वास नाही ते येतातच. नाही, असं काय नसतं. खिडकाला जोडतो म्हणजे मैदानाला असं काय नाही. आणि खिलकारी मैदान हा पारंपरिक मैदान आहे
पण आणि खिरकाली मैदान म्हणजे मी लय लहान असताना म्हणजे चालत यायचो पादरच्या पाठी, तेव्हापासून मैदान आहे आणि हा मैदान हमेशा म्हणजे नाव आहे खिरकालीचं. हा पारंपरिकच मैदान आहे. बरोबर. आणि जशी आता तुम्हाला मी प्रश्न घेतला, जरी त्या काही गलतफहमी झाल्या होत्या त्याच्यासाठी त्यांनी आयोजकांनी एक पूजा पण घातली बघ मध्ये, पाठीचा एक पूजा घातली होती, काय बोलाल? नाही ना, असं काय ना, आता काय प्रत्येकाची मनातली भावना आहे, कोणाला वेगळं वाटते, कोणाला चांगलं वाटते, पण आपण जेव्हा जेव्हा मैदान येतो त्या दृष्टीने आपण येतच नाही, आपण चांगल्या मनाने येतो आणि चांगल्या मनाने खेळ खेळून जातो. बरोबर. म्हणजे तुमच्या पिंट्यासाठी पण एक यशस्वी मैदान आहे आणि सर्जानी तर हा मैदान गाजवलायचं. पिंटे असेल, सर्जा असेल, अनेक नंदी या मैदानात पळाले आहेत आणि याच्या पुढे जर यांचं मैदान असेल तर याच्या पुढे आपले नंदी पळते राहतील. बरोबर. अजून एक प्रश्न घेईन, मागच्या वर्षी तुमच्या दावणीला मी काही एक तुमचा पठाण म्हणून त्याच्या मुलाखती घेतल्या त्या, पण या वर्षी तो बैल दिसत नाही, कसं काय नियोजन काय? पठा म्हणजे आपल्या गावाच्या समोर एक छोटंसं गाव भोईरवाडा म्हणून आणि त्यातलं एक शशी नवपाडाचं म्हणून, तर ते बोलले पिंट्या म्हणजे पठाण द्यायचं आहे का, तर जगदीश माझा विषय झाला का चांगल्या ठिकाणी जाईल आणि त्यांची हाऊस होईल, कारण का आपला खेळ मोठा असल्यामुळे पिंट्या त्याला म्हणजे थोडा कमी पडल्यामुळे तो बैल आम्ही चांगल्या आपल्याच घरी दिलेला आहे. बरोबर आहे. आता खूप सारी मैदानं 26 जानेवारीचं असं मुंबईचं हिंदी केसरी मैदान येतं आहे, कोणी कोणी सोमवारी बैल पलवत नाही, तर आपलं काय विचार कारण बरेचसे गाडमालकी येणार पण आहेत तिथे. नाही, सोमवार मंगळ असं काहीच ना, आपलं म्हणजे आपण मानदेवता नंदी आहे का, आपण काय त्याला का वाईट नाही, फक्त काय एक हौशीपोटी आपण खेळ खेळतो. मग सोमवार असले तरी आपण का नंदी पलवतोच, जर सर्जा प्रेस असेल 23ला पळून जर आपल्याला वाटलं तर आपण पळण्याचे राहू. आणि त्यावेळी आत्ताच मला कार्ड दिलं आहे म्हणजे दिसं करावी की काही करून सर्जा तिथं आलं पाहिजे उपस्थितीसाठी 100% येण्याचा प्रयत्न आम्ही करू. बरोबर. म्हणजे मैदानाचा वार डिक्लेअर झाला सोमवारचा आहे ना? हा, वार डिक्लेअर झाले, मला कार्डही मिळाले त्यांचं, आता जस्ट कार्ड मिळालं, जस्ट इथे कार्ड दिलं. बरोबर आहे. आता तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गाडा मालक 26 जानेवारीला आवर्जून येतात. एक तुम्ही पण प्रसिद्ध आणि एक नामांकित गाडा मालक असताना तुमचा काय संदेश असेल, म्हणजे खेळ लवकर होऊन प्रत्येकाने लवकर सुरक्षित घरी जावा? नाही, 100%, कारण का 26 जानेवारी सुट्टीचा दिवस आहे आणि आपला स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे, त्यामुळे सर्व बैलगाड्या मला लवकरच या आणि लवकरच खेळ खेळून जा का, कारण का सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक 26 जानेवारीसाठी हजर राहा, कारण का मुंबईचा एक नामांकित मैदान असतो, त्यामुळे माझे एक बैलगाडी मालक बघून सर्व बैलगाडी मालकांना इच्छा असेल का तिथं उपस्थिती दाखवावी, कारण का 26 जानेवारी हा मुंबईचा एक नामांकित मैदान आहे. बरोबर आहे. आता काही आठवणी, मागच्या वर्षीची पण एक आठवण आहे आपला बक्की आठवण आणि सर्जा पलालीला, खरोखर कुठेतरी भरपूर जण, आता मी तर माझ्या काही कामावरची मुलं होती तेही सांगितलं आम्हाला बक्या तर बघायला पण नाही मिळाला, इतकी घाई झाली म्हणजे बैल काढण्याची, काय बोलाल? बक्याडो म्हणजे पहिला आम्ही मौला उपस्थिती दाखवली, त्यांची इच्छा होती, तिथे नाव होतं, जोड नाही झाला. मग आम्ही देशवरांचं त्यांचं भरपूर म्हणजे रवी शेटचं फोन आले का काही करून सर्जा आला पाहिजे, मग त्यांच्या खातीर आम्ही गेलेलो आणि तिथे बक्या आणि सर्जा म्हणजे आणि संदीप अतिशय सुंदर अशी गाडी झाली आणि प्रेमाभावाची गाडी झाली आणि तिथं आपला गुलाल झाला. बरोबर. आता मुंबईला खूप सारी मैदान आहेत, आरुष तुम्ही बघतात, आपल्या खूप सारी वर्ष झाली आपण बघतोय, पण आवर्जून म्हणजे 26 जानेवारीचा मैदान हा कोणीच टाळत नाही आणि तिथं उपस्थिती लावतात. जे प्रेक्षक असतात ते सुद्धा, महाराष्ट्राचे तमाम गाडा मालक असतील, धंदेवाला असतील, सर्वजण, काय बोलाल? म्हणजे असं कसं आहे, म्हणजे जशी घाटावरती पुशेगावचं मैदान असेल, वडकीचं मैदान असेल, त्याच निमित्ताने एक म्हणजे हिंदकेसरी मैदान जरी बोलला तरी चालेल, कारण का 26 जानेवारी हा म्हणजे आपला जन्म नाव आहे, त्याच्यापासून हा त्याला एक नाव दिलेलं आहे, 26 जानेवारी सावली मैदान देसाई म्हणून, आणि तिथपर्यंत हा पारंपरिक मैदान झालेलं आहे, त्यामुळे या मैदानाची हमेशा म्हणजे एक नामांकित मैदान आहे, त्यामुळे सर्व उपस्थित. बरोबर. आणि कुठेतरी नावारूपाला आला आपले एकनाथ दादा माली, त्यांचं जो सॉंग गाणं आहे तो गाणं आला की नक्कीच डोळ्यासमोर येतो 26 जानेवारीचा मैदान. नाही, तो गाणं भरपूर जुना आहे आणि त्या म्हणजे त्या काळात जगदीश गाडी खेळायचा, म्हणजे आम्ही पहिल्यापासून जगदीश असले तरी आम्ही एक नामांकित बैल आमच्या दावणीला येऊन गेली, त्या मला जगदीशचा फादरचा पण त्यामध्ये कालामध्ये त्या गाण्यामध्ये नाव आहे, म्हणून आई एकविरापासून हा म्हणजे पहिल्यापासूनच नाव आहे का, आज काय नवीन नाही नाव आहे. बरोबर आहे. चला, आजचा चांगला या जोडीचा जो गुलाल झाला, आता पुढे पण नियोजन केलंय का या जोडीचा का वेगळ्या पैऱ्यामध्ये असाल? नाही, आता एक आसरपची इच्छा असेल तीच गाडी पडेल. बरोबर. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाल अशीच राहू. 23 तारखेच्या मैदानाला सर्जाला पण शुभेच्छा असतील. हो सर, धन्यवाद.